गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी शेतकरी कुटुंबांना शाश्वत रोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रेशीम संचालनालय आणि BAEF यांच्या संयुक्त विद्यमाने टसर विशेष विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे। मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली। महाराष्ट्रात तुती आणि टसर या दोन प्रकारच्या रेशमाचं उत्पादन घेतलं जातं। गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुमारे 44,500 एकर क्षेत्रावर टसर मातृवृक्ष असून जवळपास 3,000 आदिवासी कुटुंब पारंपरिक टसर रेशीम व्यवसायातून शाश्वत उपजीविका करत आहेत। या प्रकल्पाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील 2,270हून अधिक टसर शेतकरी कुटुंबांना शाश्वत उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील। या अंतर्गत खासगी टसर अंडीपुंज निर्मिती केंद्र उभारणं, बीजकोष उत्पादन, व्यावसायिक कोष उत्पादन, कोशोत्तर मूल्यवर्धन साखळी विकसित करणं, प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि क्षमता विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात येतील।